कंत्राटदारानं जीवन संपवल्याप्रकरणी धंगेकरांवर गुन्हा दाखल झालाय। रवींद्र धंगेकरांसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यात गुलटेकडीमधील खलील शेख नावाच्या बिल्डरनं जीवन संपवलंय। जीवन संपवण्याआधी बनवलेला व्हिडिओ पोलिसांच्या हाती आलाय। ज्या बांधकामामुळे बिल थकलं त्या बांधकामाशी 1 वर्षापूर्वी रवींद्र धंगेकरांचं नाव जुळलेलं होतं। जी काय तुमचं देखील नाव घेतलंय, सलील शेख यांनी जो व्हिडिओ बनवलेला आहे, काय नेमकं तुमचं आणि सलील शेखचा नेमका काय संबंध होता? पण हा प्रोजेक्ट काय फक्त त्याच्यापुरता नाही झाला। ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की मागच्या वर्षी स्वतः बाळासाहेब शेडगेच म्हणले की आता मलाच याच्यामध्ये फाशी घ्यायची वेळ आली। म्हणजे हा प्रोजेक्ट मी निवडून आल्यामुळं हे माझे 4 पार्टनर होते, काही लोकांना अन्याय झाला आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रोजेक्टला आता जो त्रास झालाय हा राजकीय त्रास झालाय। त्याच्यामध्ये मला शेडगे आणि सगळे भेटले आणि 2025ला माझं विड्रॉल घेतला, माझ्या पत्नीचा आमचा विड्रॉल आहे हा ह्याच्यामध्ये। 2025 मध्ये खलील शेख व्हिडिओ मध्ये 50 लाख रुपये तुमच्याकडनं त्यांना येणं बाकी आहे? मग नाही, माझ्याकडनं नाही, हे आमच्या प्रोजेक्टमधनं आहे आणि प्रोजेक्ट सगळे बाळासाहेब शेडगे बघत होते। आम्ही त्याच्यामधनं बाहेर पडलो होतो आणि कुठले व्यवहार बाळासाहेब शेडगे करत होते आणि शेडगे आणि त्यांचे जे काय होतं ते सगळे पावर आम्ही त्यांना दिला होता। आणि हा फक्त प्रोजेक्ट रवी धंगेकर आणि मी आमदार झालो एवढंच आमचं पाप झालं आणि त्या पापामुळे ही सगळे संसार, म्हणजे तो बिचारा गेला हे दुर्दैवीच आहे, पण त्यावर अजून 4 जाते, हे थांबणार नाही, सुरुवात झाली। आणि माझ्या स्वतःच्या फ्लॅटला सील केले बघा कोर्टाने, लोन भरलं नाही तर। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।